नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. ते म्हणाले, हे भरता, हे सत्य आहे, परंतु हे सर्व श्रीरामांच्या कृपेमुळेच आहे. राम विन्मुखाला स्वप्नातही सिद्धी मिळत नाही. बाबा रे, एक गोष्ट सांगताना मला संकोच वाटतो. बुद्धिमान लोक सर्वस्व गमावले जात आहेत असे पाहून अर्धे सोडून देतात. म्हणून भरता, तू व शत्रुघ्न हे दोघे भाऊ वनाला जा आणि लक्ष्मण, सीता आणि श्रीराम यांना परत पाठवूया. हे सुंदर बोलणे ऐकून दोघे बंधू हर्षित झाले. त्यांचे संपूर्ण शरीर परमानंदाने परिपूर्ण झाले. त्यांची मने प्रसन्न झाली. शरीरामध्ये तेज उजळले. जणू काही राजा दशरथ जिवंत झाला आणि श्रीराम राजा झाले असावेत. इतर लोकांना यामध्ये जास्त लाभ व हानी कमी आहे असे वाटले, परंतु राण्यांमध्ये दुःख सुख सारखेच होते. कारण राम लक्ष्मणात वनात राहोत किंवा भरत शत्रुघ्न, दोघा पुत्रांचा वियोग हा राहणारच असे वाटून त्या सर्व रडू लागल्या. भरत बोलू लागला, मुनींनी जे सांगितले ते केल्याने जगातल्या सर्व जीवांना त्यांच्या मनातील दिल्याचे फळ मिळेल. 14 वर्षाचा अवधी काहीच नाही. मी जन्मभर वनात राहीन. मला याच्याहून मोठे दुःखे दुसरे काही नाही. गुरुजी, तुम्ही श्रीराम आणि सीता यांच्या मनातील जाणणारे आहात आणि सर्वज्ञ आहात. हे गुरुवर्य, जर तुम्ही सत्य सांगत असाल तर त्याप्रमाणे व्यवस्था करा. भरताचे बोलणे ऐकून आणि त्याचे प्रेम पाहून सर्व सभा आणि वशिष्ठ मुनी यांना देहभान उरले नाही. जणू भरताचा मोठा महिमा हा समुद्र आहे आणि मुनींची बुद्धी त्याच्या किनारी अबलेसारखी उभी आहे. ती समुद्र पार करू इच्छित होती. त्यासाठी तिने उपाय शोधले, परंतु नाव, जहाज किंवा नावांचे समूह यापैकी काहीच सापडत नव्हते. भरताचा महिमा कुणी वर्णावा? तळ्यामधील शिंपल्यामध्ये कुठे समुद्र समावेल काय? वशिष्ठांच्या अंतरात्म्याला भरत हा फार चांगला वाटला. ते सर्वांसह श्रीरामांकडे आले. प्रभू श्री रामचंद्रांना प्रणाम करून गुरूंना उत्तम आसन दिले. मुनींची आज्ञा झाल्यावर सर्व खाली बसले. वशिष्ठ मुनी देश, काल आणि कालानुरूप विचार करून म्हणाले, हे सर्वज्ञ, हे धर्म, नीती, गुण आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या श्रीरामा, ऐका. तुम्ही सर्वांच्या हृदयात निवास करता आणि सर्वांचे चांगले वाईट भाव जाणता. तेव्हा पूर्ववासी माता व भरत यांचे भले होईल असा उपाय सांगा. दुःखी लोक कधी विचार करून बोलत नाहीत. जुगारातल्या आपल्या डावाचाच विचार असतो. मुनींचे बोलणे ऐकून श्री रघुनाथ म्हणाले, गुरुवर्य, उपाय तर तुमच्याच हाती आहे. तुमचे मनोगत राखण्यात व तुमची आज्ञा सत्य मानून प्रसन्नतेने तिचे पालन करण्यामध्येच सर्वांचे हित आहे. प्रथम मला जी आज्ञा असेल ती मी शिरोधार्य मानून त्याप्रमाणे करीन. तसेच हे स्वामी, तुम्ही ज्याला जसे सांगाल तसेच तो सर्व प्रकारे आज्ञेचे पालन करेल. वशिष्ठ मुनी म्हणू लागले, हे राम, तुम्ही म्हणता ते खरे आहे, परंतु भरताच्या प्रेमापुढे माझा स्वतंत्र विचार टिकू शकला नाही. म्हणून मी वारंवार म्हणतो की माझी बुद्धी भरताच्या भक्तीच्या अधीन झाली आहे. माझ्या मते भरताची आवड सांभाळून जे काही केले जाईल, भगवान शंकर साक्षीला आहेत, ते सर्व शुभच होईल. प्रथम भरताची विनंती आदराने ऐकून घ्या आणि त्यावर विचार करा. नंतर साधुमत, लोकमत, राजनीती आणि वेदांचे सार काढून त्याप्रमाणे करा. गुरूंचे भरतावरील प्रेम पाहून श्रीरामांच्या मनास विशेष आनंद झाला. भरत हा धर्मधुरंधर व तन मन वचनाने आपला सेवक आहे असे समजून श्रीरामचंद्र गुरूंच्या आज्ञेला अनुकूल, मनोहर, कोमल व कल्याणाचे मूळ असलेले वचन बोलले. हे गुरुवर्य, मी तुमची शपथ घेऊन व वडिलांच्या चरणांची आण घेऊन सांगतो की विश्वामध्ये भरतासारखा भाऊ कोणी झालाच नाही. जे लोक गुरूंच्या चरण कमलांच्या ठायी अनुराग बाळगतात ते लौकिकदृष्ट्या आणि वैदिक पारमार्थिकदृष्ट्या मोठ्या भाग्याचे होत. मग ज्याच्यावर तुमच्यासारख्या गुरूंचे असे प्रेम आहे त्या भरताच्या भाग्याची वाखण्णी कोण करू शकेल? लहान भाऊ समजून भरताच्या तोंडावर त्याची प्रशंसा करण्यामध्ये माझ्या बुद्धीला संकोच वाटतो. तरीही मी सांगतो की भरत जे काही सांगेल त्याप्रमाणे करणे चांगले होय. एवढे बोलून श्रीरामचंद्र गप्प बसले. तेव्हा मुनी भरताला म्हणाले, हे पुत्रा, सगळा संकोच सोडून कृपेचा सागर असलेल्या आपल्या प्रिय भावाला आपल्या मनातील विचार सांग. मुनींचे वचन ऐकून आणि श्रीरामांचा कल पाहून आणि ते दोघे आपल्याला अनुकूल असल्याचे पाहून सर्व ओझे आपल्या शिरावर आहे असे भरताला वाटले व तो काही बोलू शकला नाही. विचार करू लागला.
पुलकित शरीराने तो सभेत उभा राहिला. कमल नेत्रातून प्रेमाश्रूंचा पूर आला. तो म्हणाला, माझे म्हणणे मुनिनाथांनी सांगून टाकले. यापेक्षा जास्त मी काय बोलू? मी आपल्या स्वामींचा स्वभाव जाणतो. ते अपराध्यावरही कधी रागवत नाहीत. माझ्यावर तर त्यांची खास कृपा आणि प्रीती आहे. मी खेळामध्येही कधी त्यांना नाराज झालेले पाहिले नाही. मी लहानपणापासून त्यांची सोबत सोडली नाही व त्यांनीही माझे मन दुखावले नाही. मी प्रभूंच्या कृपेची रीत चांगल्या प्रकारे पाहिली आहे. खेळात मी हरलो तरीही प्रभू मला जिंकू देत. मी प्रेमामुळे व संकोचामुळे कधीही त्यांच्यासमोर तोंड उघडले नाही. प्रेमाचे भुकेले माझे नेत्र प्रभूंचे दर्शन घेऊन आजवर कधी तृप्त झाले नाहीत. आजच्यासाठी धन्यवाद.